महाड MIDC मधील सिद्धार्थ कलर केम प्रायव्हेट लिमिटेड आणि कोपरन रिसर्च लॅबोरेटरीज या दोन कंपन्यांच्या व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वी महाड तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणी दरम्यान सिद्धार्थ कलर केम कंपनीत सुमारे 2000 किलो आणि कोपरन रिसर्च लॅबोरेटरीज मध्ये सुमारे 1500 किलो युरियाचा साठा आढळल्याची माहिती आहे। त्यानंतर खत निरीक्षक सूरजकुमार लांडगे यांनी दोन्ही ठिकाणाहून नमुने ताब्यात घेतले। अधिकृत चाचणी अहवालानुसार संबंधित नमुन्यांमध्ये शासकीय सबसिडीयुक्त निंबोळी लेपित युरिया असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला। या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत सिद्धार्थ कलर केमचे व्यवस्थापक प्रशांत लाखन आणि कोपरन रिसर्च लॅबोरेटरीचे व्यवस्थापक मनीलाल पाटील यांच्या विरोधात महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक SR रावडे करीत आहेत। दरम्यान या प्रकरणाबाबत विचारणा केली असता दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। नमुना संकलन प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला असून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येते आहे। महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण टोटल 17 औद्योगिक क्षेत्रांना आपण तपासणी केली। त्याच्यामध्ये 3 औद्योगिक कंपन्यांमधील आपण नमुने काढले। त्यामधील 2 कंपन्या सिद्धार्थ कलर केम प्रायव्हेट लिमिटेड आणि कोपरन रिसर्च लॅबोरेटरीज लिमिटेड महाड या ठिकाणचे 2 युरियाचे नमुने हे लिंबोळी लिपित खताचे आढळले। जो खत नमुना हा शासन अनुदानित आढळतो, ज्याच्यामध्ये आपण त्या 2 कंपन्यांवर अत्याधुनिक अशा अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 आणि रासायनिक खते फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985 अंतर्गत आपण त्या 2 कंपन्यांवर कारवाई केली आहे। घातक नाही, हा कसं आहे, शेवटी शासन अनुदानित युरिया आहे, म्हणजे शासनाच्या खर्चाचा अपव्यय आहे। म्हणजे एखाद्या दुसऱ्या मार्गातून शासकीय अनुदानित युरिया हा जो फक्त शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे तो युरिया कंपन्यांमध्ये म्हणजे त्यांचा कंपन्यांचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी आणला किंवा त्यांना पुरवला गेला। त्या अंतर्गत त्यांच्यावर आपण गुन्हा नोंद केलेला आहे।